अध्यक्ष महोदय, जवळपास 30 सदस्यांनी महसूल विभागावरती आपलं मत इथे मांडलेलं आहे. चर्चामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सन्माननीय नानाभाऊ पटोळे यांनी मीरा भाईंदरमधल्या स्टॅम्प ड्युटीचा त्यांनी एक विषय इथे मांडला होता. ह्यामध्ये या प्रकरणामध्ये जवळपास 642 प्रकरणांपैकी 492 प्रकरणांची आपण आता चौकशी आपण चालू केलेली आहे आणि त्यापैकी जवळपास 350 प्रकरणामध्ये आपण अंतिम आदेश देखील पारित केलेला आहे आणि 142 प्रकरणांचा अजून चौकशी चालू आहे आणि त्याचा अजून अंतिम आदेश द्यायचा आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणांमध्ये जवळपास 35 कोटीची स्टॅम्प ड्युटी आणि जवळपास 98 कोटीचा दंड आपण आकारलेला आहे आणि तशा नोटिसेस आपण इश्यू देखील केलेल्या आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणाची अजून सखोल चौकशी करण्याकरिता आपण नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती देखील गठीत केलेली आहे. त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर जे कोणी दोषी याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती ही कारवाई ही करण्यात येईल असं मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि सन्माननीय सुनील प्रभू यांनी चर्चा करत असताना 2 विषय त्यांनी महत्त्वाचे मांडले होते. त्यामध्ये एकंदरीत विशेष म्हणजे चारकोप येथे कांदळवनाच्या बाबतीत त्यांनी एक विषय मांडला आहे की तिथे, आणि त्यांनी त्याचा रेफरन्स देखील एका बातमीचा दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने पुढच्या 48 तासामध्ये तिथल्या तहसीलदारांना सांगून त्या संपूर्ण प्रकरण त्यांनी जागेची ते पाहणी करून यायची आणि त्याचा संपूर्ण अहवाल हा पुढच्या 48 तासामध्ये आम्ही मागून घेऊ आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तिथे कारवाई केली आणि जर का तिथे इलिगल बांधकाम झालं असेल त्याचं निष्कासनाचे आदेश हे त्वरित हे दिले जातील. आणि अध्यक्ष महोदय, ज्या सन्मान्य सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या संबंधित किंवा या विभागाच्या संबंधित विषय इथे मांडलेले आहेत त्यांना त्याची लेखी उत्तरं अधिवेशन संपल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत आम्ही तिकडे देऊ. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने सगळ्यांना लेखी उत्तरं पाठवण्यास सांगितलं. त्या बाबतीमध्ये नाही, 4 मार्चला माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत. त्याचं चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. चला मागण्या. आपल्या अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने सन 2026-27 साठी महसूल विभागाच्या मागणी क्रमांक C1 ते C5, C8 ते C10 ते C12 अंतर्गत अनिवार्य खर्चासाठी रुपये 5,250 कोटी 51,43,000 आणि मागणी क्रमांक C1 C4 अंतर्गत कार्यक्रम खर्चाकरिता 1,156 कोटी 12,61,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्याची विनंती सामान्य सभागृहास करीत आहे. ठीक आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यासह अध्यक्ष महोदय, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मागणी क्रमांक C6, C9 व C10 अंतर्गत खर्चाकरिता रुपये 3,401 कोटी 99,30,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्याची विनंती सामान्य सभागृहास करीत आहे.